स्वागत आहे। मुंबईमध्ये महाविकास आघाडीने अभूतपूर्व यश संपादन केलं आहे आणि मोदी साहेबांची जादू कुठेतरी कमी पडले। नेमकं तुमचं विश्लेषण काय? सर्वप्रथम मी मुंबईच्या सुज्ञ नागरिकांचं आभार मानतो आणि त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्ष खोरीपचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो, कारण मला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामांतरवीर उपेंद्रजी शेंडे साहेबांनी, तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय भाऊ निर्गोंडे साहेबांनी माझ्यावरती एक जबाबदारी सोपवली होती आणि त्या जबाबदारीला मी पूर्णपणे योग्य ठरलो असं माझं मन आणि माझे कार्यकर्ते मला एक दिलाने सांगत आहेत। आज जो मुंबईतला विजय आहे त्या विजयामध्ये माझं एक सर्टिफिकेशन मला आदरणीय नामांतरवीर साहेबांनी मला दिलेलं आहे की जरी डायरेक्ट माझे पक्षाचे उमेदवार मुंबईमध्ये नव्हते, परंतु आम्ही ज्या आघाडीसोबत मैत्रीमध्ये होतो त्या आघाडीतील प्रत्येक उमेदवारासाठी माझ्या म्हणण्याप्रमाणे आणि मी सुद्धा लोकांच्या थेट संपर्कात आलो, थेट त्यांच्या विभागापर्यंत पोहोचलो। जे विजयी उमेदवार आज आहेत त्यांच्याशी गाठीभेटी घेऊन आज माझा रिपब्लिकन पक्ष खोरीपाचा प्रत्येक कार्यकर्ता त्या विभागामध्ये कामाला लागला आणि नुसतं कामालाच नव्हे, आज जे रिपब्लिकन पक्षाचे मक्तेदार समजत होते आज किती त्या विजयी उमेदवाराच्या पाठीशी होते किंवा त्यांच्या बरोबरीने होते हे ते विजयी उमेदवार सांगू शकतात, आमचे मित्रपक्ष बोलू शकतात, कारण प्रत्येक उमेदवाराच्या मागे रिपब्लिकन पक्ष ठामपणे उभा होता आणि लोकांच्या डायरेक्ट थेट संपर्कामध्ये येऊन जे आदेश देण्यात आले, जे काम करण्यात आलं त्याचं फलित आज मुंबईच्या विजयी उमेदवारांना भेटलेलं आहे आणि त्याचसाठी मी माझ्या संपूर्ण मुंबईतील पदाधिकारी कार्यकर्ते यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो। ज्या पद्धतीने तुम्ही पक्षाचा आदरणीय उपेंद्र शेंडे साहेबांचा जो काम करून पक्ष विश्वास संपादन केलेला आहे त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो आणि जे काही विजयी उमेदवार असतील त्या विजयी उमेदवारांना पुन्हा एकदा त्यांच्या यशासाठी आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो।